यानंतर देखील घडामोडींचा वेग कायम आहे आणि जाणून घेऊ आपल्या अवतीभोवती नेमकं घडलंय तरी काय. पण त्यापूर्वी एक नजर बापू हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरण मुद्द्यावरून शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार. अनौपचारिक चर्चेदरम्यान पवारांचा सवाल. अजित पवारांनी चर्चा का केली नाही याचं फडणवीसांनीच आत्मचिंतन करावं, तर दादांच्या नावावर कोणतंही बिल फाडू नये. संजय राऊतांचा फडणवीसांना थेट इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत 22 डिसेंबरला झाली महत्त्वाची बैठक. बैठकीला आव्हाड, अशोक पवार, तनपुरेंनी अजित पवारांनी केलेली थेट चर्चा. सूत्रांची माहिती. ज्यांना एनडीएमध्ये यायचंच त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. आम्ही एनडीए सोबत सत्तेत अनुकूलता असेल त्यांनी निर्णय घ्यावा. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरेंचं मोठं विधान. पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना दिलासा. फक्त शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल. चार्जशीटमध्ये पार्थ दिग्विजय यांचं नाव नाही. भाजपवर आरोप करताच 10 दिवसांनंतर अजितदादांचा मृत्यू होणं रहस्यमय. त्यांच्यासोबत भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल होती का. संजय राऊतांचा थेट सवाल. मुंबई महापालिकेत मनसे भाजपसोबत जाणार नाही. भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खुद्द राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी गणेश खंडकर तर शिवसेनेच्या अमेय घोले यांची वर्णी. अभ्यासू, पालिकेची माहिती असलेला अनुभवी चेहरा अशी दोन्ही नगरसेवकांची ओळख. लोकसभेत दोनदा राहुल गांधींच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांचा गदारोळ. चीनने भारतात 4 तंबू ठोकल्याचा दावा. माजी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा दाखला देत आरोप. राजनाथ सिंग, अमित शहांचा आक्षेप. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी कराडमधील प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन. तर अपघातातील अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी 3 आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन. रक्ताचे नमुने बदलून पुराव्याशी छेडछाड केल्याचा होता तिघांवर आरोप. की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबद्दल विविध दावे केले जात आहेत. या दरम्यान शरद पवार यांच्याकडून पुन्हा याबाबतचं मोठं विधान करण्यात आलंय. बैठकीत सहभागी नसणाऱ्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना फटकारलंय. दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार नव्हतं असं अप्रत्यक्षपणे सांगत जर तसं होणार असतं तर अजित पवारांनी आम्हाला कल्पना दिली असती असं काल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार एनडीए बाहेर पडणार होते का असा सवालही फडणवीस यांनी विचारला आणि यावर पवारांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान उत्तर दिलं. विलीनीकरणाची चर्चा होत असती तर अजितदादा बोलले असते असा दावा काल फडणवीसांनी केला होता. समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का. त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल. ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. आमची अपेक्षा एवढी असेल
कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच. आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. विलीनीकरणाबाबत जे काही करायचं ते आम्हाला भाजपसोबत राहून करायचं आणि त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावं लागेल. मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात याबद्दल मोठं विधान केलंय. आम्हाला विलीनीकरणाबाबत जे काही करायचं ते भाजपसोबत राहून करावं लागेल आणि याबद्दल भाजपशी बोलावं लागेल, असं खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं. आम्हाला कल्पना सुद्धा नाही, पण हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं. त्यांना ते विचारलं पाहिजे. परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत एनडीमध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. म्हणजे असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं हे माझ्या असेल, कुणाला काही कल्पना नाही. आणि आता विलिनीकरणासंदर्भात अजित पवार आपल्याला बोलले असते असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं आणि यावर फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही. अजित पवार हे स्वतः त्या पक्षाचे नेते होते. जर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल असा टोला शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊतांनी लगावला. जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय. फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, फडणवीसांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने. अशा वेळेला अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवरती काम करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. अजित पवारांशी आमच्याही चर्चा होत होत्या ना. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी या विषयावर चर्चा का केली नाही. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं, हे चुकीचं आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नयेत.